जालन्यामध्ये मराठा समाजाच्या मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे। महिला, वृद्ध, तरुण वर्ग, शेतकरी, नोकरदार असे समाजाचे सर्व घटक या मोर्चात हिरिरीने सहभागी झाले आहेत। याशिवाय जालन्यासोबतच आज एकाच दिवशी लातूर आणि अकोल्यात सुद्धा मोर्चे निघतात। नेहमीप्रमाणे या तीनही शहरांमध्ये ऐतिहासिक गर्दी होण्याची चिन्ह आहेत। कोपर्डीच्या आरोपींना फाशी द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या आणि सोबतच अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा या मागण्या या मोर्चाद्वारे केल्या जात आहेत। तर जालना, लातूर आणि अकोला तीनही ठिकाणी मराठा मोर्चांसाठी झालेली नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तीन प्रमुख मागण्या आहेत, एकतर आरक्षण देण्याची, कोपर्डीच्या नराधमांना फाशी देण्याची आणि त्याचबरोबर अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी सुद्धा या मोर्चाच्या वतीने केली जाते। आणि या विराट मोर्चाचे लाईव्ह अपडेट्स आपण घेणार आहोत। जालन्याहून कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत, तर लातूरहून निशांत भद्रेश्वर आपल्याला माहिती देतील। कृष्णा, काय चित्र जालन्यामध्ये पाहायला मिळत आहे? ज्ञानदा, मराठवाड्यात जशा मोठ्या प्रमाणावरती मराठवाड्याची क्रांती मोर्चे निघतायत आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय, तसाच प्रतिसाद या ठिकाणी जालन्यामध्ये देखील पाहायला मिळतोय। हे सगळे दृश्य आहेत जालन्यातल्या मूक मोर्चाचे, मराठा क्रांती मोर्चाचे, आणि यात मोठ्या प्रमाणावरती महिला हा समोरचं दृश्य आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावरती महिला सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्यामुळे जसा नांदेडमध्ये प्रतिसाद मिळाला, औरंगाबादमध्ये प्रतिसाद मिळाला, इतर जिल्ह्यात जसा प्रतिसाद मिळाला होता, तसाच प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी जालन्यामध्ये देखील मूक मोर्चाला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि इथे सुद्धा लाखोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि हे जे दृश्य आहे असंच 3 ते 4 किलोमीटर पर्यंत दृश्य आहे आणि मागे सगळे लोक थांबलेले आहेत। आता काही वेळापूर्वी या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला एका मुलीच्या हस्ते आणि हा मोर्चा जो आहे त्याची सुरुवात झालेली आहे। आणि जसा रेकॉर्ड ब्रेक गर्दी इतर जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळाली, तशीच इथे देखील रेकॉर्ड ब्रेक गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि तुफान प्रतिसाद जो आहे तो मूक मोर्चाला या ठिकाणी झालेला दिसतोय। आणि मोठ्या संख्येनं शेतकरी वर्ग असेल, प्राध्यापक वर्ग असेल, वकील असतील, डॉक्टर्स असतील, सगळे समाजातले सगळे प्रतिष्ठित लोक असतील, हे सगळे या ठिकाणी या मोर्चामध्ये पाहायला मिळतात। आणि तू जसं म्हणालीस तसं या ठिकाणी नेत्यांची सुद्धा या मोर्चामध्ये येण्यासाठी लगबग पाहायला मिळाली। जालन्यामध्ये 2 मंत्री आहेत, दोन्ही मंत्री या ठिकाणी बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर हे दोन्ही सहभागी झालेत। तर सगळ्यांचा चर्चेचा विषय होता की रावसाहेब दानवे या मोर्चात सहभागी होतील का, ते देखील सहभागी झालेले आहेत। माजी मंत्री देखील सहभागी आहेत आणि त्यामुळे जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठवाडा मूक मोर्चाला या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळतोय। आणि ही अभूतपूर्व गर्दी या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष वेधते आणि मोठ्यात मोठा मोर्चा या ठिकाणी निघण्याची शक्यता आता ही सुरुवात आहे आणि आणखीन लोक जे आहेत त्या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी आज जालन्यात देखील आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। ज्ञानदा, नक्की जालन्यामध्ये सर्वसामान्य मराठा समाजासोबतच राजकारणी सुद्धा पाहायला मिळत आहेत अगदी हिरिरीनं भाग घेताना। कृष्णा, तू राहाच आपल्यासोबत। निशांत भद्रेश्वर आपल्यासोबत आहेत लातूरहून। निशांत, लातूरमध्ये मोर्चाला सुरुवात झाली आहे का आणि प्रतिसाद कसा मिळतोय? ज्ञानदा, लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चाला प्रतिसाद मिळतोय। आपण जर पाहू शकतो की लातूरमध्ये जिल्हा क्रीडा संकुल जे आहे तिथे सर्वप्रथम जिजाऊ वंदना घेण्यात आली आणि त्यानंतर हा मोर्चा मार्गस्थ झालेला आहे। लातूर जिल्ह्याच्या आजूबाजूचे जे राज्य आहेत, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, या भागातूनही मोठ्या प्रमाणामध्ये लोक आलेले आहेत आणि ते सर्वजण आता या जिजाऊ वंदनानंतर जिल्हा क्रीडा संकुलाकडून जिल्हा अधिकारीच्या कार्यालयाकडे निघतात आणि जाताना रस्त्यामध्ये शिवाजी चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा मार्गस्थ होणार आहे। यामुळे लातूर जिल्ह्यातील वकील असतील, डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, प्राध्यापक असतील आणि त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये महिला आणि युवतींचा या मोर्चामध्ये सहभाग आहे। ही सगळी मोर्चेकरी जी आहेत यांची संख्या ही लक्षणीय आहे आणि त्यामुळे या मोर्चा हा विराट स्वरूपात निघणार आहे। त्याच पद्धतीनं अनेक राजकारण्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। अमित देशमुख, लातूरचे जे आमदार आहेत अमित देशमुख, त्यांचे बंधू धीरज देशमुख यांनी मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे। त्याच पद्धतीनं लातूर ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार काँग्रेसचे त्यांनीही सहभाग घेतलेला आहे। अहमदपूरचे आमदार त्यांनीही सहभाग घेतलेला आहे। एकूणच राजकीय नेते असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असेल मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झालेले आहेत। ज्ञानदा,
नक्कीच कुणाच्याही नेतृत्वाविना निघणारे हे मोर्चे आहेत. राजकीय नेत्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आपल्याला दोन्ही ठिकाणी पाहायला मिळतोय. जालना असो किंवा लातूर असो. तुमच्या दोघांकडनं वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये नेते मंडळी अगदी हिरिरीनं भाग घेतात. आज जालन्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर आणि अर्जुन खोतकर यांचा सहभाग आहे. अर्थात मोर्चेकरांनी नेत्यांनी मोर्चामध्ये सहभागी होण्यास नकार दिलेला असला तरी नेत्यांनी मात्र सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आंदोलनात सहभागी व्हावं अशी अट घातलेली आहे. जालन्यामध्ये रावसाहेब दानवे सहभागी होणार का यावरनं अनेक चर्चा रंगलेल्या होत्या, परंतु अखेरीस रावसाहेब दानवे यांनी या मोर्चाला हजेरी लावली आहे.